कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो आम्ही यांना बाहेर कशासाठी पाठवलं होतं की यांच्या संसाराला बळ मिळावं। संसार म्हणजे काय असतोय हो? शिवधनुष्य उचलल्यावानी असतोय, तो त्यांना कळावं म्हणून त्यांना बाहेर पाठवलं होतं। तुला काय माहिती आहे का संसार म्हणजे? तू संसार कधी केलायस? हे संसार म्हणजे शिवधनुष्य वगैरे तुला कळलं कधी? उगाच तुझ्या कारस्थानाला सोनेरी मुलामध्ये यायचा प्रयत्न करू नकोस। तू या दोघांना घराच्या बाहेर पाठवलंस त्यांच्यात भांडणं व्हावीत, कुरबुरी व्हाव्यात, ते दोघे वेगळे व्हावेत म्हणून, आणि ते झालं नाही। त्याच्या उलट झालं, ते दोघे आणखी एकत्र आले, त्या दोघांच्यातलं नातं घट्ट झालं, आणि हे तुला बघवत नाहीये। याचा तुला त्रास होतोय भुवनेश्वरी, याचा त्रास होतोय तुला, आणि तुझ्या डोळ्यात दिसतंय मला हे। काय अक्षराचं कौतुक करशील? तिनं तर तुझी बाजीच उलटवली पूर्ण, आणि त्याचा राग येतोय तुला। तुला जो रिझल्ट हवा होता या चॅलेंज प्रकरणातनं तो काहीच मिळाला नाही, म्हणून चिडली आहेस तू, मान्य कर। चारों सूर्यवंशी लाकडाचं तोंड असतं फुटून गेलो असतो, बाड करू नका। आई साहेबांनी एवढं स्वागत केलं आमचं, तुमच्या एवढ्या सगळ्या या कार्यक्रमाला सपोर्ट केला, त्या स्वतः इथं उपस्थित राहिले, ते दिसत नाही तुम्हाला? चुकून त्यांच्याकडनं मास्तरीन बाईंचं नाव घ्यायचं राहून गेलं तर तेवढंच धरून त्याचाच तमाशा करा। त्यासनी काय बोलायला नाही बघा, सांगून ठेवतो। काही चुकीचं बोललेलं नाहीये मी। बाबा जाऊ दे ना, बस तर तुम्ही शांत व्हा ना। ठीक आहे, झालं असेल त्यांच्याकडून, चूक झालीये म्हणतायत ना त्या चुकीला चूक म्हणूनच घ्या। तुम्ही मुद्दाम केलं असं का म्हणताय? अक्षरा, तू बोलतेस? अक्षरा, तू तरी या बाईला ओळख, एक नंबरची खोटी बाई आहे ही। मला सांग, कुठली आई स्वतःच्या मुलाला नेसत्या कपड्यानिशी या अशा दिवसात 10 दिवस घराच्या बाहेर काढेल? तुझं सोडगं, तू सून आहेस, पण अधिपतीवर मुलासारखं प्रेम करते नाही, आई म्हणून मिरवते ना त्याची, त्याच्या जीवाशी खेळली ही। कुठली आई असं करते? हो बाजल, लय ऐकलं तुमचं। त्यांनी जे काय केलं ना आमच्या भल्यासाठी केले। तुम्हाला पटो न पटो, आम्हाला ते पटलेलं आहे, आणि मास्तरीन बाईसने बी ते पटलेलं आहे। तुम्ही ग बसा, मध्ये पडू नका। काय तर आपलं निघताना बी तेच सांगितलं, कन्नडमध्ये सांगितलं निघताना, परत आता तो विषय काढालाय। झालं की 10 दिवस बाहेर राहून आलो की आता घराकडे, आता ग बसा की, झालं संपलं आता सगळं, पास करा। त्यांनी जे काय केलंय ते मला पटलेलं आहे, मास्तरीन बाईसनी पटलेलं आहे, पटलेलं नाही आवडलेलं आहे, कारण त्यांनी आमच्या भल्यासाठी केलेलं आहे, आमचा फायदा झालाय त्यात। त्यासनी बोलत जाऊ नका बघा त्याच्यावर। झालं? अक्कल पाजळून झाली तुझी? तू तर पूर्ण युजलेस आहेस बाबा। काही उपयोग नाही तुझा, तुझ्याकडनं आशा पण नाहीये मला। तुझे डोळे उघडायचे तेव्हा उघडतील, पण भुवनेश्वरीला बरोबर माहिती आहे की तिच्या मनात काय होतं आणि काय घडलंय। हो ना भुवनेश्वरी? कर ना मान्य, तुला जे हवं होतं ते घडलेलं नाही। या दोघांचं नातं जिंकलंय, हे दोघे जिंकलेत, अक्षरा जिंकली आहे, आणि तू हारली आहेस। आता या दोघांच्या नात्यामध्ये कोणी कितीही खोडा घालायचा प्रयत्न केला तरी या दोघांचा संसार सुखाचाच होणार, कारण या दोघांना अधिपतीच्या आईचा आशीर्वाद आहे, अधिपतीच्या खऱ्या आईचा, जन्मदात्रीचा, माझ्या चारुलताचा। ती बघतेय सगळं वरून, ती या दोघांच्या वरती लक्ष ठेवून आहे भुवनेश्वरी। तू कितीही प्रयत्न केलास या दोघांना वेगळं करण्याचा, तरी त्यात तुला यश मिळणार नाही, कारण या दोघांची गाठ परमेश्वरानं बांधली आहे, आणि भुवनेश्वरी या दोघांना एकमेकांपासून वेगळं करणं तुझ्या आवाक्याच्या बाहेरचं आहे। ओ भास्कर, ओ भास्करा, दुसरं कोण असतं ना तर आतापर्यंत। तर काय काय करणार आहेस तू? करून दाखव, करून दाखव एकदा, मलाही बघायचंय। या खोट्या आईसाठी जन्मदात्या बापाशी काय वागतोस तू, मला बघायचंच आहे। आई साहेब आहेत आमच्या, आमचं दैवत आहे, त्यांच्याविषयी जर काय बोलला ना तर करून दाखव अधिपती, आज करून दाखवच, मलाही बघायचंय तू काय करतोयस। त्या वयाचं भान ठेवा लागलोय, आणि मान बी।
तुम्ही सगळे जिंकून खाल्लंय म्हणा, तुम्हाला कसली जाणीव नाही भानवी नाही तुम्हाला. काय काय केलं नाही आई साहेबांनी तुमच्यासाठी सांगा की. तुमची आजारपणं काढली, हा तुम्ही त्यासनी कवाच बायकोचा मान दिला नाही, पण त्यांनी तुम्हाला कवा परक मानलं नाही. म्हणता नाही तर 2 पायावर ठणठणीत उभा आमच्या समोर येतो तुम्ही. अरे मूर्ख मुला, गैरसमज आहे तुझा. मी जो उभा आहे ना तो हिच्यामुळे नाही, हिच्यामुळे. आम्हाला वाटलंच होतं तुम्ही कवा त्यासनी श्रेय देणार आहे त्यांचं. बाबा प्लीज शांत व्हा ना प्लीज. नाही अक्षरा, आज नाही. आज शांत नाही होणार मी. या बाईनं काय गारुड केलंय मला माहिती नाही, पण माझ्याच मुलाला माझ्याच विरुद्ध उभं केलंय तिनं. आजपर्यंत खूप सहन केलं मी, आज नाही. आज जे व्हायचं ते होऊन जाऊ दे. बोल. नसाल सहन तर निघा माहित ना, पण थांबवलं ना तुम्हाला इथे. कसे बोलताय तुम्ही त्यांच्याशी? ते वडील आहेत तुमचे. वडील आहे तर वडिलासारखं वागाय नको काय? अरे मूर्ख मुला, मी याही क्षणी बापासारखा वागतोय. तू मुलाचं काय कर्तव्य पार पाडलेस आतापर्यंत सांग ना मला. बाबा प्लीज, बास झालं प्लीज. तुम्ही शांत व्हा दोघे. मला ना आता सहन नाही होते. प्लीज शांत व्हा. तुम्हाला शपथ आहे माझी, प्लीज. तुम्ही दोघं आता एकमेकांविरुद्ध एक शब्द जरी बोललात ना तरी प्लीज मी हात जोडते. शांत व्हा दोघांनी. काय चाललंय बाबा तुमचं? तुम्हाला शोभतंय हे सगळं? सगळेजण आपण छान जमलो होतो, आनंदात होतो. तुम्हीच म्हटला होता ना सेलिब्रेट करायचंय आपल्याला. हे काय सुरू केलं तुम्ही अचानक? एक छोटीशी गोष्ट होती, कुठपर्यंत नेलीत तुम्ही? अहो ह्यांनीच पहिले. तुम्ही थांबा, काही बोलू नका. खूप बोललाय तुम्ही. काय चाललंय तुमचं? मला नाही आवडते तुम्ही माझ्यावरून असे भांडताय. ते सहन नाही होते मला. समजून घ्या ना प्लीज. तुम्ही खोलीत जा बाबा आता. प्लीज आराम करा. आराम करा तुम्ही प्लीज. आणि तुम्ही जा रूम मध्ये. बास झालं आता, खूप झालं. अधिपती, अधिपती, सुनबाई, तुम्हाला जर आता असं वाटत असेल की हे दोघ जण तुमच्या कयात आहेत, तुमचं बोलणं ऐकतात, तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत, तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण या घरावर आमचा कंट्रोल होता, हाय आणि राहणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.